Class 12 Subject Chemistry Chapter 2 Solution. Introduction. You are familiar with the mixtures. आता mixtures म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. The mixture is a combination of two or more substance. mixture म्हणजे काय असतं, दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सचं कॉम्बिनेशन असतं, कंबाईन केलेले असतात. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. एअर काय आहे तर वेगवेगळे जे गॅसेस आहेत त्याचं मिक्सचर आहे. म्हणजे एअरमध्ये काय ऑक्सिजन आहे, ओके, नायट्रोजन आहे. एअरमध्ये काय काय बघा, ऑक्सिजन गॅस आहे, नायट्रोजन गॅस आहे, CO2 गॅस आहे, ओके, प्लस इनर्ट गॅसेस आहेत, इनर्ट गॅसेस आहेत. ठीक आहे, तर असे वेगवेगळे गॅसेस त्याच्यात आहे. रॉक इज अ मिक्सचर ऑफ टू ऑर मोर मिनरल्स अँड सो फोर्थ. रॉक म्हणजे काय असतो, रॉक म्हणजे खडक काय असतात, मिनरल असतात, दोन किंवा दोनापेक्षा जास्त मिनरल्स त्याच्यामध्ये असतात. रिकॉल दॅट मिक्सचर आर अ होमोजिनियस इन विच मिक्सिंग कंपोनंट इज अ युनिफॉर्म. तर बघा, आपण आधी शिकलो आहे की मिक्सचर्स कसे असतात, तर दोन टाईपचे असतात. त्याच्यातला जो पहिला टाईप आहे होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजे काय, तर जे कंपोनंट्स आहे ते युनिफॉर्मली मिक्स झालेले असतात. उदाहरणार्थ द्यायचं असेल तर जे सोडियम क्लोराईड आहे वॉटरमध्ये, सोडियम क्लोराईड म्हणजे कॉमन सॉल्ट, म्हणजे आपण त्याला मीठ म्हणतो. मीठ जर पाण्यात टाकलं तर युनिफॉर्मली ते काय असतं, मिक्स झालेले असतात दोघं कंपोनंट, त्याला आपण होमोजिनियस म्हणतो. हेट्रोजिनियस विच हॅव अ नॉन युनिफॉर्म मिक्सिंग ऑफ कंपोनंट. तर जे दुसरं मिक्सचरचा टाईप आहे तो काय आहे, हेट्रोजिनियस आहे. हेट्रोजिनियस म्हणजे काय असतो तो, तर जे कंपोनंट आहेत ते नॉन युनिफॉर्म मिक्स झालेले आहे. उदाहरणार्थ सँड आणि वॉटर. वॉटरमध्ये जर आपण सँड टाकलं तर ते युनिफॉर्मली मिक्स होणार नाही, तर ते काय झालं, नॉन युनिफॉर्म झालं. त्याचे दोन लेअर आपल्याला दिसेल, सँडचा एक लेअर दिसेल, ठीक आहे, आणि एक आपल्याला वॉटर असं लेअर दिसेल. ठीक आहे. वी स्टडी इन स्टँडर्ड 11. स्टँडर्ड 11मध्ये आपण शिकलो आहात classify according to size of their constituent particle as colloid or as a true solution. तर 11 क्लासमध्ये आपण बघितलेलं आहे जे होमोजिनियस मिक्सचर असतात त्याचं आपण क्लासिफिकेशन केलेलं होतं. त्याच्या जे कन्स्टिट्युएंट साईजचे पार्टिकल, साईजच्या पार्टिकलवरनं आपण क्लासिफिकेशन केलं होतं, त्याला आपण कोलाइड किंवा ट्रू सोल्युशन्स असं म्हणायचो. कोलाइड्स किंवा ट्रू सोल्युशन. In this chapter we deal with the property of homogeneous mixture, specially of true solution. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण होमोजिनियस मिक्सचरच्या प्रॉपर्टी बघणार आहे. पण होमोजिनियस मिक्सचर कुठल्या प्रकारचं, तर जे ट्रू सोल्युशन आहे असं होमोजिनियस मिक्सचरचे आपण प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्मांचा अभ्यास करणार आहोत. The solution are commonly found in all life process. तर बघा, सगळ्या ज्या लाईफ प्रोसेस असतात तर सगळ्या लाईफ प्रोसेसमध्ये काय सोल्युशन आहेत. द बॉडी फ्लुइड आर सोल्युशन. आपल्या शरीरामध्ये जे फ्लुइड्स आहेत, आपल्या शरीरात ज्या फ्लुइड्स आहेत ते सुद्धा काय असतात, सोल्युशन आहेत, आणि ते खूप महत्त्वाचे आहेत आपल्या जिवंत राहण्यासाठी. द सोल्युशन आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर इंडस्ट्रियल प्रोसेस अँड मेनी अदर एरियाज. तर सोल्युशनचा उपयोग इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये पण होतो आणि अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सोल्युशनचा हा उपयोग होत असतो. The solution is a homogeneous mixture of two or more pure substance. एखादं सोल्युशन असेल ते होमोजिनियस आहे. होमोजिनियस म्हणजे काय, ते दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सपासून तो होमोजिनियस मिक्सचर असेल. अ ट्रू सोल्युशन कन्सिस्ट ऑफ सॉल्व्हंट अँड वन ऑर मोर सॉल्व्हंट. आता जे ट्रू सोल्युशन असतं त्याच्यामध्ये एक सॉल्व्हंट असणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त एक किंवा एकापेक्षा जास्त सॉल्यूट असतात. आता बघा, सोल्युशन म्हणजे काय असतं, जर सोल्युशन कोणाला म्हणायचं, आता सोल्युशन म्हणजे ज्याच्यात काय असतं, सॉल्यूट आणि सॉल्व्हंट. ज्याच्यात काय असणार आहे, सॉल्यूट पण असतं प्लस सॉल्व्हंट असतं. ठीक आहे. तर जे ट्रू सोल्युशन असणार आहे त्याच्यामध्ये सॉल्व्हंट तर असतं, परंतु सॉल्व्हंट एक किंवा एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात.
वी एक्सप्लोर द प्रॉपर्टी ऑफ बायनरी ट्रू सोल्युशन कंटेनिंग ओनली वन सॉल्व्हेंट. आता आपण अशा सोल्युशनच्या प्रॉपर्टी बघणार आहे ज्याला आपण बायनरी ट्रू सोल्युशन म्हणतो. बायनरी ट्रू सोल्युशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये काय फक्त एकच सॉल्यूट आहे, त्याच्यात काय आहे एकच सॉल्यूट असणार आहे आणि एक सॉल्व्हंट असणार आहे. एक काय असणार आहे सॉल्व्हंट. मग याला आपण काय म्हणतो बायनरी ट्रू सोल्युशन असं आपण त्याला म्हणतो. आपण बघणार आहे टाईप्स ऑफ सोल्युशन. आता सोल्युशनचे टाईप्स आपल्याला बघायचे. त्याच्यात बघा we generally think that solution is either solid dissolved in a liquid or mixture of a two liquid. आता बघा जनरली सोल्युशन आपण कशाला म्हणतो, सॉलिड हे लिक्विडमध्ये डिझॉल्व असेल, सॉलिड हे लिक्विडमध्ये डिझॉल्व असेल किंवा दोन लिक्विड आहेत त्यांना आपण मिक्स केलेलं आहे त्याला आपण सोल्युशन म्हणतो. देअर आर अदर टाईप ऑफ सोल्युशन ॲज वेल, परंतु अजून वेगळ्या प्रकारचे सोल्युशनसुद्धा असतात. द सॉल्यूट अँड सॉल्व्हंट मे बी इन एनी ऑफ दिस स्टेट नेमली. आता बघा जे सॉल्यूट आणि सॉल्व्हंट असणार आहे ते काय काय असू शकतं, सॉलिड आणि सॉल्व्हंट सॉलिड असू शकतो, लिक्विड असू शकतो किंवा गॅससुद्धा असू शकतो. द सोल्युशन दस मे इन्व्हॉल्व एनी कॉम्बिनेशन ऑफ दिस थ्री स्टेट ऑफ देअर कंपोनंट. आता जे सोल्युशन असतं, सोल्युशन तयार होताना तिघं स्टेटचं कॉम्बिनेशनसुद्धा त्याच्यामध्ये असू शकतं. राईज टू 9 टाईप ऑफ सोल्युशन डिपेंडिंग ऑन द स्टेट ऑफ सॉल्यूट अँड सॉल्व्हंट. तर सोल्युशनचे किती टाईप आहेत, 9 टाईप आहेत, 9 टाईप आहेत. ते डिपेंड करतात स्टेट ऑफ सॉल्यूट अँड सॉल्व्हंट. सॉल्यूट आणि सॉल्व्हंटच्या स्टेट्सवर, ज्या फिजिकल स्टेट आहेत सॉलिड लिक्विड गॅस त्याच्यावर ते डिपेंडंट आहे. दीज आर समराइज इन द टेबल. आता ते आपल्याला टेबलमध्ये दिलं, आपण तो टेबल आता रेफर करूया. पहिलं बघा, पहिल्या याच्यात काय दिलं आहे, स्टेट ऑफ सॉल्यूट सॉलिड आहे, सॉल्व्हंट काय आहे लिक्विड आहे. त्याचे एक्झाम्पल सी वॉटर, बेन्झोइक ॲसिड इन बेन्झिन. आता बेन्झिन सॉल्व्हंट आहे लिक्विडमध्ये असतं ते, आणि बेन्झोइक ॲसिड सॉलिड आहे. शुगर इन वॉटर, शुगर सॉलिड आहे, वॉटर लिक्विड आहे. ठीक आहे. सेकंड जे दिलेलं आहे सॉलिड आणि सॉलिड म्हणजे सॉल्यूट पण सॉलिड आहे, सॉल्व्हंट पण सॉलिड आहे. मेटल अलॉय सच ॲज ब्रास ब्रांच. तर सगळे जे अलॉय आहेत किंवा मोस्टली जे मेटल अलॉय असतात ते सॉलिड पण सॉलिड असतं आणि सॉल्व्हंट पण सॉलिड असतं. म्हणजे ब्रास आणि ब्रांच म्हणजे कॉपर आणि झिंक आणि कॉपर आणि टीन असे ते त्याच्यापासून तयार होतात. पुढचं बघा, सॉलिड काय आहे सॉल्यूट आहे इथं, आणि सॉल्व्हंट काय इथं गॅस आहे, आयोडीन इन एअर. तर हे सुद्धा एक टाईप आहे. नंतर जो 4th नंबरचा टाईप आहे लिक्विड सॉल्यूट आणि लिक्विड सॉल्व्हंट. गॅसोलिन, इथेनॉल इन वॉटर हे त्याचे एक्झाम्पल आहेत. नंतर सॉल्यूट लिक्विड आणि जे सॉल्व्हंट आहे ते सॉलिड. अमलगम ऑफ मर्क्युरी, ओके, विथ मेटल ॲज अ मर्क्युरी इन अ सिल्वर हे त्याचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये जो मर्क्युरी असतो आपला मेटल तो लिक्विड असतो आणि सिल्वर हा सॉलिड असतो. ओके, त्याचा जो अलॉय फॉर्म होतो त्याला आपण अमलगम्स म्हणतो. नंतर 6 नंबरचा जो आपल्याला टाईप दिलेला आहे सॉल्यूट लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट गॅस आहे. क्लोरोफॉर्म इन नायट्रोजन, क्लोरोफॉर्म हा लिक्विड असतो, नायट्रोजन हा गॅस फॉर्ममध्ये असतो. 7 नंबरचं जे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे सॉल्यूट गॅस आहे, सॉल्व्हंट लिक्विड आहे. कार्बोनेटेड वॉटर CO2 इन वॉटर, CO2 इन वॉटर म्हणजे जे सोडा वॉटर वगैरे एक्झाम्पल पण आपण घेऊ शकतो. ऑक्सिजन इन वॉटर ते सुद्धा, किंवा सॉफ्ट ड्रिंकचे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आणि सॉफ्ट ड्रिंकमध्ये जो गॅस असतो तो CO2 हा सॉल्यूट आहे आणि जे लिक्विड कंटेन असतं ते सॉल्व्हंट असतं. नंतर गॅस सॉल्यूट असतो आणि सॉल्व्हंट काय आहे सॉलिड आहे. H2 इन पॅलेडियम, ओके, एक प्रकारचा कॅटॅलिस्ट आहे तो. सॉल्यूट पण गॅस आहे, सॉल्व्हंट पण गॅस आहे, एअर, ओके, कारण O2 N2 आर्गॉन अँड अदर गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस त्याच्यामध्ये असतात. Our focus in this chapter will be on the solution of solid in liquid with some attention to solution of gas in liquid. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण जो स्टडी करणार आहोत तर सोल्युशनचा करणार आहोत, पण ते सोल्युशन कुठलं असणार आहे सॉलिड इन लिक्विड म्हणजे जे सॉल्यूट असेल ते सॉलिड आहे आणि जे सॉल्व्हंट आहे ते लिक्विड, किंवा
दुसरं जे सोल्युशन आहे गॅस इन लिक्विड, सॉल्यूट हे गॅस असणार आहे, सॉल्वंट हे लिक्विड असणार आहे. द सॉल्वंट इज मोस्ट ऑफ द केसेस विल बी वॉटर. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जे सॉल्वंट असणार आहे तर ते काय असणार आहे, वॉटर असणार आहे. ते वॉटर आपण कन्सिडर, म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये सॉल्वंट काय असणार आहे, इथे वॉटर असणार आहे. तर बघा द डिफरंट युनिट यूज टू एक्सप्रेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. अनेक युनिट आहे त्याला बघा. एक असतं पार्ट पर मिलियन, ते सुद्धा युनिट आहे. दुसरं नॉर्मॅलिटी आहे, एक नॉर्मॅलिटी म्हणतो आपण, ती सुद्धा युनिट आहे. नंतर मोलॅरिटी, मोलॅरिटी ते पण युनिट आहे. नंतर मोलॅलिटी, मोलॅलिटीसुद्धा युनिट आहे. नंतर मोल फ्रॅक्शन, मोल फ्रॅक्शनसुद्धा युनिट. म्हणजे अनेक प्रकारचे आपण जे डिफरंट युनिट्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनसाठी हे एक्सप्रेस केले जातात. आणि टू डिझॉल्व सॉल्यूट, आपल्याला आता पुढचा टॉपिक बघायचा आहे. ओके, एखादा सोल्युशन असेल त्याच्यामध्ये किती सॉल्यूट डिझॉल्व होईल, त्याची कॅपॅसिटी किती. ओके, केमिस्ट नीड टू नो द कॅपॅसिटी ऑफ सोल्युशन डिझॉल्व अ सॉल्यूट. जे केमिस्ट असतात तर त्यांना आवश्यकता असते एखादं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये किती सॉल्यूट हे डिझॉल्व होऊ शकतं. सपोज दॅट सॉल्यूट इज ॲडेड टू सॉल्वंट. समजा एखादा सॉल्यूट आहे, आपण ते सॉल्वंटमध्ये ॲड केलं. इट डिझॉल्व रेडिली ॲट फर्स्ट. सुरुवातीला काय होतं, ते लगेच डिझॉल्व होतं. सुरुवातीला ते लगेच डिझॉल्व होतं. द डिझॉल्युशन्स देन स्लो डाऊन ॲज मोर सॉल्यूट इज ॲडेड. मग आपण जर पुन्हा सॉल्यूट ॲड केलं त्या सोल्युशनमध्ये, त्याचं जे डिझॉल्युशन्स आहे ते स्लो होतं, हळूहळू होतं. इफ वी कंटिन्यू द ॲडिशन ऑफ सॉल्यूट द डिझॉल्युशन स्टॉप. आपण जर सतत सॉल्यूट ॲड करत राहिलो तर ते डिझॉल्युशन हळूहळू स्लो डाऊन होतं आणि नंतर काय होतं, डिझॉल्युशन होणं स्टॉप होतं. द सोल्युशन ॲट दिस पॉईंट इज सेड टू बी सॅच्युरेटेड. समजा एक असा पॉईंट येईल की त्यावेळेस जे सॉल्यूट आपण ॲड केलेले आहे ते त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व होणार नाही, डिझॉल्युशन होणार नाही. तर त्या सोल्युशनला काय म्हणायचं आहे आपल्याला, सॅच्युरेटेड सोल्युशन. त्याला काय म्हणतो आपण, सॅच्युरेटेड सोल्युशन असं म्हणतो. अ डायनॅमिक इक्विलिब्रियम कॅन बी रीच वेअर नंबर ऑफ सॉल्यूट मॉलिक्यूल लिव्हिंग द क्रिस्टल टू पास इन टू सोल्युशन इज इक्वल टू नंबर ऑफ रिटर्निंग फ्रॉम द सोल्युशन टू द क्रिस्टल. तर बघा एक अशी लेवल येते, त्या लेवलला काय म्हणतो आपण, डायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजे सॉल्यूट जेव्हा सॉल्वंटमध्ये ॲड करतो तर एक डायनॅमिक इक्विलिब्रियम ही एक स्टेज येते. त्याच्यात काय असतं, जे नंबर ऑफ सॉल्यूट मॉलिक्यूल आहेत ते क्रिस्टलमधनं लिव्ह होतात आणि ते सोल्युशनमध्ये पास होतात, म्हणजे सोल्युशनमध्ये जातात, म्हणजे आयन्स होतं त्यांचं, इज इक्वल टू नंबर ऑफ रिटर्निंग फ्रॉम सोल्युशन टू द क्रिस्टल. आणि तेवढेच नंबर ऑफ जे आयन्स आहेत त्यांचं परत क्रिस्टल फॉर्म होतं, त्यांचं परत काय होतं, क्रिस्टल फॉर्म होतं. हे बघा, तर त्याला आपण काय म्हणतो, डायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजे एक स्टेज अशी येते, समजा आपण एक एक्झाम्पल म्हणून जर इथं घेतलं, समजा ए बी आहे, तो आपण वॉटरमध्ये ॲड केला. समजा वॉटरमध्ये ॲड केला, ठीक आहे. वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला आयन्स मिळाले त्याचं ए प्लस आणि बी मायनस, म्हणजे डिझॉल्युशन झालं. समजा याच्यातले आपण सतत ॲड करत गेलो, याला एक्स्ट्रा ॲड करत गेलो, टाकत गेलो परत त्या सोल्युशनमध्ये. समजा काही ए बी जे आहेत ते काय होत आहेत, परत कुठं चालले आहेत, सोल्युशनमध्ये चालले, म्हणजे ते आयन्स फॉर्म होत आहेत. परंतु त्याच वेळेस काही आयन्सचं काय होतं, परत क्रिस्टलमध्ये फॉर्म होतं. म्हणजे समजा 2AB आहे, सॅच्युरेटेडला होतं हे, किंवा डायनॅमिक इक्विलिब्रियम, त्याचं काय झालं, ए प्लस 2 टाईम आणि 2 टाईम बी प्लस. म्हणजे सोल्युशनमध्ये 2A किंवा 2B असेल ते कंबाईन होतात आणि परत ते 2AB फॉर्म करतात. म्हणजे असं होत असतं, जेवढे क्रिस्टलचा डिझॉल्युशन होईल तेवढं परत जे सोल्युशनमधले आयन्स आहेत त्यांचं परत क्रिस्टलायझेशन फॉर्म होतं. ठीक आहे, याला आपण डायनॅमिक इक्विलिब्रियम असं म्हणतो. सॉल्यूट प्लस सॉल्वंट, सॉल्यूट प्लस सॉल्वंट त्याचं काय होणार आहे बाळांनो, डिझॉल्युशन होणार आहे आणि सोल्युशन ऑप्टेन होईल. परंतु सोल्युशनपासून परत आपल्याला सॉल्युट सॉल्वंट म्हणजे काय होतं, परत क्रिस्टलायझेशन, म्हणजे परत सॉल्यूट किंवा ते क्रिस्टल फॉर्म होतात, मग क्रिस्टलायझेशन म्हणतो आपण त्याला. पुढे बघूया. A saturated solution contain maximum amount of solute dissolved in a given amount of solvent at a given temperature. जे सॅच्युरेटेड सोल्युशन असतं त्याच्यामध्ये मॅक्झिमम सॉल्यूट हे त्या गिव्हन अमाऊंट ऑफ सॉल्वंटमध्ये, आपण जे अमाऊंट ऑफ सॉल्वंट घेतलं आहे त्याच्यात डिझॉल्व झालेलं आहे
ॲट अ गिवन टेम्परेचर, एका पर्टिक्युलर टेम्परेचरला. त्याच्यापेक्षा जास्त आता ते सॉल्यूट त्या सॉल्युटमध्ये डिझॉल्व होऊ शकत नाही. अ सोल्युशन कंटेनिंग ग्रेटर दॅन द इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सॉल्यूट इज सेड टू बी सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. समजा एखादं सोल्युशन आहे, त्याच्यामध्ये जेवढं अमाऊंट ऑफ सॉल्यूट पाहिजे त्याच्यापेक्षा सॉल्यूट आपण जास्त टाकलं, त्याला काय म्हटलं जातं, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे त्याची जी कॅपॅसिटी आहे सॉल्वंटची किंवा ते जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये ग्रेटर दॅन इक्विलिब्रियम अमाऊंट ऑफ सॉल्यूट, म्हणजे जी डायनॅमिक इक्विलिब्रियमची जी लेवल असते त्याच्यापेक्षा जर आपण सॉल्यूट जास्त टाकलेलं आहे, ग्रेटर घेतलं आहे, तर त्याला सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतात. सच सोल्युशन आर अनस्टेबल. असे सोल्युशन कसे असतात, अनस्टेबल असतात. द प्रेसिपिटेशन ऑकर बाय द ॲडिशन ऑफ टायनी क्रिस्टल ऑफ सॉल्यूट अँड द सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन चेंजेस टू सॅच्युरेटेड सोल्युशन. मग अशा वेळेस काय होतं, एक ती डायनॅमिक इक्विलिब्रियम स्टेज आलेली असते, तर त्यावेळेस काय होतं, जे सोल्युशन्समध्ये आयन्स आहेत म्हणजे जे डिझॉल्युशन झाले ते परत काय करतात, एक टायनी क्रिस्टल फॉर्म करतात सॉल्यूटचे. म्हणजे जे सॉल्यूटचं डिझॉल्युशन झालं होतं सॉल्वंटमध्ये, तर ते जे डिझॉल्युशन झालं त्याच्यापासूनच परत काय होतात, त्यांचे आयन्स कंबाईन होतात आणि आपल्याला टायनी क्रिस्टल सॉल्यूटचे फॉर्म होतात. आणि जे आधी सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन होतं, आता क्रिस्टल फॉर्म झाल्यामुळे ते काय झालं, सोल्युशन सॅच्युरेटेड होऊन जातं. काय होतं, सॅच्युरेटेड होतं. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. माझा यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.